हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे बघा शनिवार, सॉरी आज आहे बघा शुक्रवार आणि मी चाललेले आहे बाहेर कुठे ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की मी आज कुठे चाललेले आहे. आणि आता माझी कामं बघा सगळी झालेली आहेत, भांडे वगैरे झालेले आहेत, कपडे ठीक आहे, कपडे वाळू दे. तर आज बघा अजून मी महत्त्वाच्या कामासाठी ज्या चाललेली आहे ना, ते खूप दूर आहे, खूप दूर आहे. आणि आता बघा दुपारच्या किती वाजले का आता बघा 1-1:30 वाजत आलेले आहेत. आणि आता माझे कामं तर झालेले आहेत, भांडे कपडे वगैरे सगळे कामं करून निघावं लागतं. कारण कसं आहे, मग आल्यावर ना काम करायची इच्छा नाही राहत मला. काम ते पडून असतं ना, तर थकून आल्यावर तर माझ्याच्याने बिलकुल नाही होत. तर म्हटलं चला आज सगळं आवरते मी आणि मग निघते. चला तर मग झालं. हो, तू एक्सरसाइज वगैरे करून ठेवशील. हो हो आणि अभ्यास करून ठेव. हो मम्मी. ठीक आहे, हो चल बाय. मी तुला कॉल करेल. ओके. हो ठीक आहे. बाय. लवकर येशील. हां हो लवकर ये. बाय. थोडं स्विचचं बटन बंद करून दे. लॉक घेतला गाडीच्या चावी. गाडीच्या आहे, गाडीच्या. तर आता बघा इथे पोचले मी. आता प्रत्येक कामासाठी जवळपास मला 40-40 किलोमीटर जावं लागतं आहे बघा. इतकी वैतागली आहे मी. हे नागपुरातलं सगळ्यात मोठं आधार कार्ड केंद्र आहे आणि इथे म्हणजे कोणतेही कामं जे असतील ना ते होतात बघा इथे. त्यासाठी मला इथेच यावं लागतं आहे. अंदर हो जाएगा। यहाँ पे भी जो कॉर्नर के है ना भैया, उन्होंने बोला था कि अंदर आप जो भी है करेक्शन कर लेना। वो भैया बोल रहे थे कि आपको यहाँ से ही करके लेके जाना। ये क्या है मतलब अंदर नहीं कर सकते, वहाँ पे कुछ नहीं कर सकते। अब देखो कितने दूर से हम आते हैं। व्यवस्थित भर था। यहाँ पे 3 ऑप्शन दिया ना मैंने, एक एक्स्ट्रा फॉर्म लेके जाओ। बघ आता किती वाजल्या. आज डोकं आउट झालं सगळं. कुठे आहे आपली गाडी? कुठे आहे? येते ॲड्रेसवर. हो करून घेतो. म्हणून सोबत घेऊन जातो. तर वाटेत बघा इथे दुर्गामाताचं मंदिर होतं ना, तर म्हटलं दर्शन करून जावं. आज इतकं डोकं आउट होतं ना माझं. ज्या कामासाठी जाते ना ते काम झालेलंच नव्हतं. 2-3 वेळा चक्रा माराव्या लागत आहे. आधीच पैशांची प्रॉब्लेम आहे, वरून आता मग पेट्रोल भरायचं, घरात काही आणायचं नाही आणि पेट्रोल भरून त्या कामासाठी जायचं. ते काम होत नाही ना, तर खूप डोकं आउट होऊन जातं बघा. तर इथे बघा आता दुर्गामाता मंदिरात आली आहे. खूप छान मंदिर आहे. ॲटलिस्ट मंदिरात आल्यावर तरी मन शांत होते. आणि आज तसाही म्हणजे उपवास आहे ना कोमलचा, शुक्रवार आहे आज. तर वैभव लक्ष्मी माताचं व्रत करत आहे कोमल. तर मंदिरात लक्ष्मी माताचं मंदिर तर म्हणजे आमच्या इथे जिथं आहे ना तिथे सध्या बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे जाऊ नाही शकत आम्ही. आणि खूप छान वाटते बघा इथे मंदिरात आल्यानं. काय झालं? काय आहे? भात आहे वाटतं ना. भात आहे. तर बघा आता आली मी घरी. आता जवळपास वाजले 9:30 आणि इतक्या दूर जाऊन पण ना आज माझं काम नाही झालेलं आहे. कारण की मागे गेली होती मी फोटो अपडेट करण्यासाठी आणि म्हणजे सिलेंडरसाठी मला हवं होतं आधार कार्ड. आता मुलांच्या शाळेसाठी पण हवं आहे आम्हाला. आणि ॲड्रेस वगैरे सगळं व्यवस्थित फिल करावं लागतं.
आणि इतका वेळ लागतो तुम्हाला सांगते, इतक्या नागपूरच्या ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जायचं आणि मग तरी तिथे गेल्यानंतर पण तुमचं काम होत नाही. ते असे म्हणजे विचित्रपणा करत होते ना. पहिले तिथे नंबर लावायचा, मग नंबर लावल्यानंतर म्हणजे मानकापूरला आहे ते, खूप दूर आहे इथून नागपूरच्या त्या कोपऱ्याला. तिथे आधी नंबर लावायचा. नंबर लावल्यानंतर ते सगळं सांगणार, डॉक्युमेंट काय कुठे सगळं, ते फॉर्म व्यवस्थित फिलअप केलं का ते बघणार करणार. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. मग त्याच्यानंतर आत पाठवणार. आता इतकं तास म्हणजे जवळपास 4 ते 5 तास आम्ही तिथेच होतो बघा. म्हणजे जायला 1.5 तास, यायला 1.5 तास, म्हणजे किती झाले. हां, सकाळी मला वाटते दुपारी मी गेली होती, 1-1:30च्या दरम्यान गेली होती. की घाई करून जाते मी आणि तरी पण काम होत नाही बघा. नुसतं पेट्रोल खर्च करण्याचं हे आहे. जे काही लेन्स विकली होती म्हटलं किराणा आणेन, भाजीचं आणेन आणि तेच पैसे मी आता ह्याच्यात खर्च करत आहे, येण्या जाण्यावारी. शाळेतून इतके म्हणजे फोर्स करत आहे ना की तुम्ही आधार कार्ड आणा. कोमलचंही आधार कार्ड अपडेट करायचं आहे आणि माझंही करायचं आहे आणि ऋतुजाचं पण करायचं आहे. ह्याच्यासाठी इतकं म्हणजे वैतागून गेली बघा आज मी. आणि शेवटी काहीच अर्थ नाही झाला. आता परत मला अजून जावं लागणार आहे. पाहूनच राहिला. देखो देख ही रहा है, सबकी नजर ही वैसी होगी, क्या कर सकते हैं? सबकी नजर क्या, अपनी नजर ना अपने पास रखना. तर बघा आता तिथे मी क्लिपमध्ये दाखवलं असेल कशी कशी माणसं असतात जगामध्ये. आम्ही लाईनमध्ये उभे आहे, 2-3 लोकच आता माझ्या पुढे आहेत. माझा नंबर आलेला आहे आणि तो माणूस ना कंटिन्युअसली पाहत आहे, कंटिन्युअसली. मी त्याला घुरून पाहिलं ना तर तो इकडे तिकडे बघायचा आणि परत माझ्याकडे बघायचा. असं जवळपास 10 ते 15 मिनटं चालू होतं. माझ्या बाजूची मुलगी, त्या लोकांना पण दिसलं की तो पाहत आहे म्हणून. ती मुलगी आणि मी म्हणजे बोलत होतो. मग मी कोमलला म्हटलं व्हिडिओ बनव, म्हटलं जरा जास्तच करतो कारण मला अजिबात नाही आवडत की कोणत्या माणसाने ना माझ्याकडे बघितलेलं. आणि हे कायदा पण आहे की किती मिनिटाच्या वर तुम्ही बघू नाही शकत कुणाकडे, 20 सेकंडच्या वर तुम्ही कुणाला पाहू नाही शकत. हा कायदा पण आहे आणि मला बिलकुल जमत नाही. माझा स्वभाव असा आहे ना की मला माणसाने बघितलेलं किंवा हे केलेलं जमत नाही. आता मी तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून नाही सांगितलं की गाडीवर सुद्धा अशी छेडखानी करायला येतात आणि मी नाही का धोपटल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला खरं सांगते, माझ्यात एवढी म्हणजे मी एकटी राहते ना, तर लोकांना काय गलतफहमी आहे की म्हणजे एकटीचं असं नाही की आजूबाजूचे छेडतील. आजूबाजूला जरा कमी प्रकरणं होतात, पण जेव्हा आपण घराच्या बाहेर निघतो, आपण गाडीवर जातो, तेव्हा जरा जास्त होतात. पण मी तुम्हाला नाही सांगितलं कधी की असं प्रकरणं होतात म्हणून. आता काय मुलगी थोडी आहे, एवढी मोठी लेडीज आहे आणि तरी तो माझ्याकडे बघत आहे. आणि माझा नंबर आलेला होता ना, तर नाही त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, मी पहिले माझं काम करून येते, मग ह्याच्याकडे बघते. मग तो आमच्या मागे तिकडे जाऊन मागं जाऊन उभा राहिला आणि तिथनं पण बघत होता. मग त्याच्यानंतर कोमल मला शांत करत होती, जाऊ दे म्हणे आपले नंबर आलेला आहे. 6 वाजत आलेल्या होत्या. सगळ्या लोकांची कामं होती. माझं काही झालं नाही, त्याच्यामुळे माझं डोकं झालं होतं खराब. म्हणजे होणार आहे की नाही कन्फर्म होत नव्हतं, तर माझंच डोकं खराब होतं. आणि असे लोक भेटतात बघा. काय आहे सरळ ना, म्हणजे आता मी व्हिडिओ जेव्हा मोबाईल असा घेतला ना मी व्हिडिओ शूट करायला, तेव्हा जरा तो घाबरला बघा. नाही तर म्हणजे तो कंटिन्युअसली बघतच होता बेशरमसारखा. इकडे तिकडे बघेल आणि बघेल. पहा कशी जगात लोक आहेत ते. हां, काय म्हणली तू एकदा पाठीत बुक्का घातला होता ना. म्हणजे ना खरं सांगते ना, मला असं कोणी छेडखानी केलेली अजिबात नाही आवडत. मी जास्तीत जास्त तोंडाला लागत नाही, पण जर येऊन जर परेशान करत आहे ना, तर मग मात्र धुतल्याशिवाय सोडतच नाही मी. चालत्या गाडीवर नाही का तो असा काही तर बडबड करत गेला. मुलं पण होती तेव्हा, मुलं छोटे होते, तर की नाही तो घाणेरडं बोलला म्हणून मी गाडीवरून मागून गेली. मुलं नाही मुलं म्हणत होते मम्मी राहू दे, पण नाही, मी शेवटी त्याच्या पाठीत बुक्का घालावाच लागला मला. तो एकदम शॉक होता. एकदम शॉक होता तो, की त्याला वाटलं तो पेपर घेऊन नको. त्याला वाटलं नव्हतं की असं काही होईल स्वतःसोबत. तो पळाला. पण असं किती लोकांना आपण हे करणार आहे. मी आता काय केलं, कोणी काय म्हणते करते ना, तेवढं मी जास्त रिॲक्ट नाही करत. पण हां, जर तो वारंवार येऊन हे केलं तर का नाही माझं डोकं एकदमच मग काय नाही, काही खरं नाही समोरच्या माणसाचं. पण कसं आहे, मला हे वाटतं की अजिबातच अधिकार नाही आहे तुम्हाला कुणाला बघायचा. हां, आता एक तर चीप लेवलचा, अरे तो होता एकदम चीप लेवलचा. पण चांगल्या घरचे पण लोक असे करतात, विचार करा. चांगल्या घरचे पण लोक कंटिन्युअसली पाहत असतात तुमच्याकडे. छेडखाने आता वाटलं मला ह्या एजमध्ये कोणी छेडणार नाही, पण ह्या एजमध्ये सुद्धा लोक छेडायला कमी नाही करत. सांगा, असे लोक आहे या जगामध्ये. बघतील काय तर म्हणतील करतील. इतके वर्ष नाही का मी
तुम्हाला सांगते गेली 10-12 वर्ष ना मी दुपट्टा बांधूनच राहायची. आणि मी ह्याच्यासाठी दुपट्टा बांधायची की कुणी मला बघायलाच नको. सांगा, मुलं पण म्हणायची गाडीवर नाही का तुला अशी वाकू वाकून बघतात, बघत बघत जातात. तेव्हापासून मी दुपट्टाच हे करायला लागली. मी साडी घालणं पण बंद केलं. सांगा, असे लोक असतात ह्या जगामध्ये. आणि इतका वैताग आला आहे खरं सांगते तुम्हाला. रोज व्हिडिओ तर काही मला बनवणं शक्य नाही होत. त्याविषयी त्या ताई म्हणे रोज व्हिडिओ टाकत जा. पण आता बघा, काही काम असेल तर आपण त्यावर व्हिडिओ बनवतो आहे ना, नाही तर असं व्हिडिओ बनवणं म्हणजे शक्य नाही होत रोज रोज. एकाच मोबाईलने व्हिडिओ बनवा, त्याच मोबाईलने ॲडिट करा. आणि मग कसं असतं, आदल्या दिवशी बनवलेला व्हिडिओ असतो तो ॲडिट करत असते. रात्री जरी केला तर दुसऱ्या दिवशी करायचं असते. मग अपलोड करायला मला 2-2, 3-3 तास लागतात. एवढं आम्ही वैतागलो आहे. मन आता कसं आहे, जसं जमतं आहे ना तसं आम्ही व्हिडिओ टाकतो. आता मला पुष्कळ लोक म्हणतात की रोज व्हिडिओ टाकत राहा, पण आम्हाला नाही जमत आहे. आणि प्लीज तुमचा असाच सपोर्ट असू द्या. आणि जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा, शेअर करा प्लीज. कारण बघा, व्ह्यू तुम्ही बघत असाल, अजिबातच व्ह्यू नाही येत आहे. आणि अशाने मी कशी करणार, आता मला तेच टेन्शन येत आहे. तर प्लीज आता मी खूप थकली आहे. आता मी नाही का कोमल गेली आहे पूजा करायला आणि मी आता करते स्वयंपाक. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.